तुम्हाला पण असंच वाटतं का? एखाद्या तुमच्या जवळच्या मैत्रिणीला बघून किंवा मग शेजारी वगैरे असं बघून, की ही किती दिवसभरामध्ये इतके सगळे कामं करून घेते आणि माझ्याकडून तर काहीच होत नाही. पण माहिती का तुम्हाला, त्या आपल्या मैत्रिणी जवळ सुद्धा आहे ना तितकाच वेळ आहे जितका आपल्या जवळ आहे. म्हणजे की त्यांना पण तितकेच 24 तास आहे आणि आपल्या जवळ पण तेवढेच 24 तास आहे. तर टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे मी, की आपलं दिवसभराचं रुटीन आपण कसं ठेवायचं, जेणेकरून आपण दिवसभर खूप छान अशा कामामध्ये एन्जॉय करून सगळे कामं करू. आणि शेवटी मी तुमच्यासोबत रुटीन पण शेअर करणार आहे. तर चला मग सगळ्यात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगते, की कंपेअर करणं बंद करून द्यायचं. कारण आहे ना, आपण ज्याच्याशी कंपेअर करतो कदाचित त्याच्या घरामध्ये कमी लोक असतील किंवा मग त्यांच्या घरामध्ये काही कामांसाठी बाया असतील, जसं की भांडे धुण्यासाठी किंवा मग घरं पुसण्यासाठी वगैरे. तर तसं नसतं. आपल्या घरामधले वेगळे व्यक्ती, वेगळे जास्तीचे लोक किंवा मग त्यांच्या घरामधले जास्तीचे लोक, असं सगळ्यांचं वेगळं वेगळं असू शकतं. त्याच्यामुळे प्रत्येकाचं रुटीन हे सुद्धा वेगळं वेगळं असू शकतं. आपण आहे ना आपल्या जीवनाच्या हिशोबाने बरोबर सगळं छानच करतोय. आपण आपल्यामध्येच बेस्ट आहेत सगळ्याजणी. फक्त आहे ना थोडंसं स्मार्टली आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे. आणि इथंच आपलं चुकून जातं. आपण काय करतो की घरीच आहे आणि म्हणून मग जे सकाळचे कामं आहेत ते आपल्याला वाटतात की हां, दिवसभर काय आहे, नंतर पण करू शकते मी. जे सकाळचं भांडे असतात, सकाळचे जे झाडू पोचा जे काय असतं सगळे कामं, ते आपल्याला वाटतं नंतर काय काम आहे मला, असं पण मी नंतरच करून घेणार आहे सगळं. पण तसं नसतं. जे सकाळचे कामं आहेत ना ते आपण लांबवत संध्याकाळपर्यंत घेऊन येतो आणि असं वाटतं आपल्याला की आपण पूर्ण दिवसभर बिझी होतो. तर तसं न करता जेव्हाचे कामं आहेत ना ते तेव्हाचे तेव्हाच केलेले कधी पण चांगलं. कारण काय होतं माहिती का, पूर्ण दिवसभर आपण जर ते लांबवत राहिले ना सगळे कामं, त्याच्यामुळे दिवसभर आपल्या मनामध्ये तेच टेन्शन असतं की माझे सगळे कामं पडलेले आहेत. आणि पण जेव्हा हेच कामं आपण आहे ना वेळेवर करून घेतो ना, तेव्हा आपल्याला दिवस पण खूप छान हलका वाटतो आणि आपल्याला स्वतःसाठी पण काही वेळ मिळतो. आणि जो दिवसभराचा सगळे कामं झाल्यानंतरचा जो सुकून असतो ना, त्याची तर मी तुम्हाला कायच सांगू गोष्ट. ज्या कुणाला तुम्हाला सवय असेल वेळेवर कामं सगळ्या करून ठेवण्याची आणि नंतरचा जो रिकामा वेळ असतो तो स्वतःसाठी घालवण्याची, त्या सगळ्या ताईंना माहितीच असेल ही गोष्ट. पण तेच कामं जेव्हा आपण संध्याकाळपर्यंत लांबवतो ना, तेव्हा आपल्याला म्हणजे दिवसाच्या शेवटी असं वाटतं की पूर्ण दिवस आपला कामातच गेला आणि सुकून तर थोडासा पण मिळाला नाही. आणि तुम्हाला सांगू, आपण सगळ्या हाऊसवाईफला आहे ना एक खूप म्हणजे चुकीची जी सवय आहे ना ती खरंच आपण टाळली पाहिजे. ती म्हणजे आपल्याला असं वाटतं की सगळे कामं मलाच छान जमतात आणि मीच करायला पाहिजे किंवा मीच करेल. कारण आहे ना त्याच्यामुळे सगळं टेन्शन, सगळं जे टाईम मॅनेजमेंट ते सगळं आपल्यावरच येतं टेन्शन आणि त्याच्यामुळे मग आपलीच हॅरेसमेंट होऊन जाते. त्याच्यापेक्षा आहे ना आपण जे छोटे छोटे कामं आहेत ना ते मुलांना किंवा मग बाकी घरातले मेंबर असतात ना त्यांच्या पण अंगी लावले पाहिजे. अर्थातच ते सगळे करणारे असतील तर, पण मुलांना तर आपण सवय लावूच शकतो, बाकी कुणाला नाही. पण जसं की कपड्यांच्या घड्या करणं, वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावणं, कधीतरी डस्टबिन कचरा बाहेर टाकणं किंवा जे काही छोटे छोटे गोष्टी, जेवणाच्या वेळेला प्लेटी आणणं ठेवणं, या सगळ्या जर आपण बाकीच्या सवयी मुलांना लावल्या तर तेवढंच आपल्या जवळचं जे काम असतं ते हलकं होतं. प्रत्येक काम आपण काय म्हणतो, आता नाही नंतर करून घेईल, पण ते काय होऊन जातं, त्याला सगळ्या कामांना लेट होत चालतं. जसं की कपडे मशीनमध्ये आहेत, ते दिवसभर तसेच तिथं पडलेले आहेत, नंतर त्यांचा वास यायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की ते नंतर करू. झालं, अजून दुसरे कपडे आपण बाहेरून सुकायला, म्हणजे सुकलेले कपडे घरात आणलेले असतात, त्यांचे फोल्ड करायचे राहून गेलेले असतात. असेच सगळे जे काही छोटे मोठे कामं असतात ना, जसं की रात्रीचं किचनच आपल्याला क्लीन करायचं असतं. रात्रीचं सगळं किचन सगळं आवरून झाल्यानंतर जे काही आपण संपवतो रात्रीचं काम, ते पण आपण म्हणतो की आता नाही नंतर करू. तर हे नंतर करण्यामध्ये काय होऊन जातं, आपण आहे ना संध्याकाळपर्यंत ते कामं लांबवत चालतो आणि असंही आपल्याला संध्याकाळपर्यंत थोडाफार थकवा येऊनच जातो. आणि अजून संध्याकाळी दुसऱ्या कामांची लिस्ट पण आपल्याजवळ असतेच आणि सोबत अजून हे सकाळचे जे पेंडिंग करून ठेवलेले कामं आपले असतात ते सुद्धा. आणि याच्यामुळे असं होतं की आपल्याला ते कामं न करताच थकवा येतो आणि एवढे कामं बाकी आहेत हे पाहून ते टेन्शन वेगळं येतं. छोटे छोटे जे कामं आहेत ना ते तेव्हाच्या तेव्हा करून घेतले तर आपल्याला दिवसाच्या शेवटी छान हलकं फुलकं फील होतं. आणि खूप कमी कामं राहिलेले असले की मग असंही आपल्याला निवांतच वाटतं. दिवसभराच्या सगळ्या कामांमध्ये आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना सगळ्याच गोष्टी वेळेवर देण्याच्या सगळ्या भांगडीमध्ये आपण स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. पहिली गोष्ट, आपण सकाळी उठल्यावर आपण किती वेळानंतर पाणी पितो, स्वतःचा डाएट आपण कसा ठेवतो, स्वतःला काय हवं नको ते किती बघतो,
हे पण आपण कधीच बघत नाही या कामांच्या चक्करमध्ये. सगळ्या सकाळच्या धावपळीमध्ये चहा पण आपण खूप घाईघाईमध्ये घेतो. राहिलं जर कधी थोडाफार नाश्ता करायचा पण असेल तर तो म्हणजे घाईघाईमध्ये वगैरे करतो अचरवचर, नाही तर मग ते पण करत नाही, स्किप होऊन जातो नाश्ता. आणि मग काहीतरी अचानक भूक लागते तेव्हा मग खूप भुकेच्या याच्यामध्ये काहीतरी सगळ्यांचं याच्यातलं उरलेलं असतं किंवा काय नाश्त्याचं ते आपण खाऊन घेतो. तर स्वतःसाठी पण तसं थोडंसं एक्स्ट्राच बनवा सकाळपासूनच, आणि ते आरामात बसून निवांत बसून त्याला पण तुमच्या खाण्यासाठीचं पण वेळ द्या. आणि त्याचा पण खूप मोठा रोल असतो आपल्या सगळ्या कामांच्या एनर्जीसाठी. कारण असं वाटतं की हां ठीक आहे, चला काहीतरी खायचं आहे आणि पोट भरायचं आहे, पण स्वतःसाठी हां हे सगळं झालं ना, जेवढे मेंबर आहेत घरातले 6 जण आहेत तर त्याच्यापैकी 6 प्लेटी सगळ्यांच्या सारख्या भरा. म्हणजे तुमच्यासाठी पण तितकंच महत्त्व द्या स्वतःसाठी. सगळं करतो आपण, सगळ्या कामांमध्ये खूप मन लावून सगळं टाप टीप वगैरे अगदी छान, मुलांचं वेळेवर सगळं जेवण पाणी नाश्ता एकदम मस्त. पण स्वतः आपण पाणी प्यायला किती वेळानंतर जातो माठाजवळ हा पण विचार करायला पाहिजे. कारण आपण जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे, जेव्हा नाश्त्याची काहीतरी खाण्याची गरज आहे, तेव्हा त्या त्या वेळेवर दिलं ना, तेव्हा आपल्याला संध्याकाळ आपली छान म्हणजे काय होऊन जातं, दिवसभर पाणी नाही पीत काही नाही आणि मग संध्याकाळपर्यंत डोकं दुखायला लागेल किंवा मग काहीतरी थकल्यासारखंच वाटेल, अशा गोष्टी होतात. आपल्या डोक्यात नेहमी असंच चालू असतं. जर आपण किचनमध्ये असतो तर आपल्याला असं वाटतं बाई गं माझे भांडे राहिलेले आहेत, कपडे राहिलेले आहेत धुवायचे. कपडे धुवत असतो तेव्हा असं वाटतं की किचन पुसायचं राहिलेलं आहे किंवा मग बाकीचं जे काही म्हणजे जे आपलं कामं बाकी आहेत ना त्याच्याबद्दल आपण विचार करत असतो. त्याच्यामुळे ना एक छोटंसं रुटीन जर आपण स्वतःसोबत ठरवून घेतलं ना, तर आपलं जो कामांचा फ्लो आहे ना तो एकदम लाईनीप्रमाणे छान चालत असतो. जसं की सकाळी उठल्या उठल्या सगळं आपलं फक्त देवपूजा पारायण, त्याच्यानंतर मग मुलांचा नाश्ता, नवऱ्याचा टिफिन आणि मग स्वयंपाक. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जे काही क्लिनिंग डस्टिंग करता तसं, किंवा मग याच्यामधलं तुमचं अल्टरनेट होऊ शकतं किंवा आधी काहींना क्लिनिंग वगैरे करायची आहे नंतर स्वयंपाकाची तयारी करायची आहे, असं एक छोटंसं रुटीन तुमच्या हिशोबाने तुम्ही करूच शकता. हजारी मोगरा, तर हा मोगरा असा मस्त असा गुच्छ असतो आणि तो गुच्छाच्या ठिकाणीच ते 7-8 मोगऱ्याचे फुलं वेगळे वेगळे आलेले असतात एकाच गुच्छामध्ये. तसं असतं मधुमालतीचा कसा गुच्छ असतो तसं. आणि इकडं पण आहे ना, हे इथं आहे ना जाई जुई लावलेलं आहे, हिची दिसते ना काडी. तुम्हाला लावायच्या वेळेलाच मी शूट घेणार होती पण तेव्हा काही पाऊस चालू होता वगैरे, घेतलं नाही शूट. आणि ज्या काही मी 2-3 काड्या लावल्या आहेत ना जाई जुईच्या त्या सगळ्या जगून गेलेल्या आहेत. तर बघू मोठं होतं तोपर्यंत कोणत्या कोणत्या जगतात ते. असे मध्ये मध्ये आपल्याला बरेच काही कामं येऊन जातात. जसं की आपल्याला वाटतं की आज स्वयंपाकामध्ये मला डाळ भात काहीतरी भाजी बनवायची आणि जनरली आपल्याला त्याच्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो आणि आपण तेच गृहीत धरून चालतो. पण अचानक काहीतरी आपले कामं वाढून जातात. मुलांनाच मध्ये काहीतरी खायला देणं आहे किंवा मग कोणीतरी आलंच आहे किंवा फोनच येऊन गेला तुम्हाला, आणि त्याच्यामुळे मग आपला जो ठरलेला टाईम असतो ना तो त्याचा जो 1 तासात स्वयंपाक होणार असतो तो त्या स्वयंपाकाला 2 तास लागून जातात. आणि मग त्याच्यामुळे आपलं सगळं रुटीन हे चेंज होत चालतं. त्याच्यामुळे काय करायचं, आधी आपल्याला जे काही बनवायचं आहे ना त्याची प्रिपरेशन म्हणजे किंवा मग त्याच्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी भाजी कटिंग वगैरे जे काय असेल ते जर करून ठेवलं तर मग आपलं ते काम खूप सोपं आणि लवकर होतं. आणि त्याच्यामुळे मग उरलेला वेळ जो असतो तो आपण स्वतःसाठी, आपल्याला ज्या आवडतात त्या गोष्टींसाठी किंवा मग आपल्या मुलांसोबत फॅमिलीसोबत असा आपण घालवू शकतो. तर मी तुम्हाला आहे ना आजच एक असं छोटंसं रुटीन सांगते, जेणेकरून तुमचं पूर्ण म्हणजे सकाळपासूनचं जे काही सुरुवात असते ना ती छान होईल आणि तुम्हाला स्वतःसाठी पण वेळ मिळेल. जसं की उद्या काय करायचं आहे ते आज आपण आधीच प्लॅन करून घ्या. म्हणजे जास्त तर प्लॅन नाही करू शकत, सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅननुसार होणार पण नाहीत. पण मग कमीत कमी आपल्याला जेवणामध्ये काय बनवायचं आहे किंवा काय त्याच्यासाठी काय तयारी करू शकतो आपण, आणि जे आजचं काम आहे ते आजच संपवून टाका. म्हणजे त्याचं उद्याला टेन्शन राहणार नाही आणि उद्याच्या कामामध्ये ते ॲड होणार नाही. त्याच्याने काय होईल की आपल्याला एक क्लिअर राहील की आपल्याला काय बनवायचं आहे, म्हणजे आपण टेन्शन फ्री राहू. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठा. म्हणजे तुमच्या कम्फर्टनुसार, जसं की तुम्ही जर नेहमी 7 वाजता उठत असाल तर मग तुमचे कामं जर व्यवस्थित वेळेवर होत नसतील तर तुम्ही फक्त अर्धा तास वाढवून घ्या. 6:30 वाजता उठा आणि ब्रेकफास्ट वगैरे मुलांचं सगळं करण्याच्या आधी 1 कप चहा स्वतःसाठी छान 10 मिनटं स्वतःसोबत बसून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे सकाळचे जे कामं आहेत ना ते एका फ्लोमध्येच करा. जसं की कपडे भांडे स्वयंपाक वगैरे. त्याच्याने काय होतं की आपले कामं फटक्यात होऊन जातात आणि अशाच पद्धतीने तुमच्या सोयीनुसार तुम्ही रोजचं रुटीन बनवू शकता. पण आहे ना, जर आपलं रुटीन बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जर कधी काही अंतर पडलं किंवा चेंज झालं तर त्याचं आपल्याला मनाला काही वाटू नका देऊ.
कारण कसं असतं, पाहुणे येणं किंवा मग आपलंच कुठंतरी जाणं होणं किंवा मग स्वतःलाच काहीतरी छान म्हणजे आपल्यालाच बरं वाटत नसेल किंवा त्यावेळेला आपण आहे ना स्वतःचा आराम घेणं कधी पण गरजेचं असतं. तर शेवटी हेच असतं की कामं तर आपल्याला सगळ्यांना करायचेच आहेत, पण आपण ते आपल्या मनापासून किंवा जसं आपल्याला करायचं आहे त्या हिशोबाने जर केलं तर मग आपल्याला स्वतःला सॅटिस्फॅक्शन पण मिळतं आणि ते कामं करताना आपल्याला बोर पण होत नाही. असाच आजचा हा छोटासा व्हिडिओ होता आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. अजून तुम्हाला कुठल्या गोष्टींसाठी छान छान व्हिडिओज पाहायला, ऐकायला आवडतील ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजच्या व्हिडिओमधले तुम्हाला कुठली गोष्ट जास्त आवडली ते पण मला सांगा. आणि हो, तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया. बाय.